हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित सांगली हायस्कूल सांगली या ठिकाणी मी सध्या विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मित्रांनो, माझ्या या भारत सावळवाडे सायन्स अकॅडमी BSSA मध्ये सर्वांचं स्वागत करतो. आणि या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 5 उष्णता म्हणजे चॅप्टर नंबर 5 हीट यामधील 7व्या भागाकडे जाणार आहोत. आणि या 7व्या भागामध्ये आपण युनिट ऑफ हीट अँड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ एनी सबस्टन्स या दोन संकल्पनांच्या बद्दल चर्चा करणार आहोत. पाहूयात आपण. द युनिट्स ऑफ हीट आर जूल इन SI युनिट्स अँड कॅलरी इन CGS युनिट्स. मित्रांनो, सर्वांना माहिती आहे SI युनिट म्हणजे स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट्स आणि CGS युनिट सर्वांना माहिती आहे सेंटीमीटर ग्रॅम सेकंद युनिट. द अमाउंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज टेम्परेचर ऑफ 1 gram of water by 1 degree Celsius from 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius is called 1 calorie heat. 1 calorie heat ची व्याख्या या ठिकाणी मित्रांनो दिलेली आहे. ही आपण जरूर चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे हे लक्षात घ्या. 1 ग्रॅम ऑफ वॉटर घ्यायचं आहे, पाण्याचं वस्तुमान घ्यायचं आहे 1 ग्रॅम. या 1 ग्रॅम पाण्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसनी वाढवायचं आहे. त्या टेम्परेचर रेंज मात्र 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस असं ठेवलेलं आहे. याचं कारण असं आहे की यापेक्षा वेगळ्या रेंजमध्ये राईज इन टेम्परेचर जर करायचं असेल तर लागणारी अमाऊंट ऑफ हीट वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. त्यामुळं त्याचं मोजमाप व्यवस्थितपणानं होणार नाही, परंतु ही एक रेंज एक स्टँडर्ड मानली गेलेली आहे. सिमिलरली द अमाउंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 kilogram ऑफ वॉटर बाय 1 degree Celsius फ्रॉम 14.5 degree Celsius टू 15.5 degree Celsius इज कॉल्ड 1 kilocalorie हीट. म्हणजे आता 1 ग्रॅम न घेता 1 किलोग्रॅम घ्यायचं आहे आणि या 1 किलोग्रॅम पाण्याचं तापमान जर 1 अंश सेल्सिअसने वाढवायचं असेल, टेम्परेचर रेंज इज 14.5 to 15.5 degree Celsius, then it is called as 1 kilocalorie heat. मित्रांनो, आपण या प्रकरणामध्ये कॅलरी या युनिटचा वापर करणार आहोत. ओके. Therefore, now it is clear that 1 kilocalorie is equal to 1000 calorie. कारण 1 ग्रॅमच्या ऐवजी 1000 ग्रॅम आपण वापरतोय, म्हणजेच 1 किलोग्रॅम वापरतोय आणि म्हणून 1 किलो कॅलरी म्हणजे 1000 कॅलरी अशी होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण आणखी थोडं पुढे जाऊ. ऑलवेज रिमेंबर म्हणून आपल्याला टेक्स्टबुकमध्ये एक माहिती दिलेली आहे. इफ वी हीट 1 kilogram ऑफ वॉटर बाय 1 degree Celsius in different temperature range than 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius, the amount of heat required will be slightly different. जसं मी आधीच सांगितलेलं आहे. It is therefore essential to define a specific temperature range while defining the unit of heat. आणि त्यामुळं एक विशिष्ट टप्पा आपल्याला गृहीत धरावा लागेल. वेगवेगळ्या टेम्परेचर रेंजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं उष्णता लागणार आहे, म्हणून एक ही रेंज जी ऑप्टिमम मानली गेलेली आहे ती मानायची. कॅलरी अँड जूल आर रिलेटेड बाय फॉलोइंग रिलेशन. 1 calorie इज इक्वल टू 4.18 जूल. म्हणजे जर 1 जूल मोजायचं असेल तर 1 कॅलरी डिवायडेड बाय 4.18 करावं लागेल, म्हणजे 1 जूलची किंमत मिळणार आहे. आता मित्रांनो, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट जेम्स प्रेस्कॉट जूल in 1818 to 1889, he was the first person to show that the kinetic energy of tiny particles of matter appears as heat energy, and also that energy can be converted from one form to another. म्हणजे प्रत्येक पदार्थाच्या सूक्ष्म कणांमध्ये जी गतिज ऊर्जा असणार आहे, जी कायनेटिक एनर्जी असणार आहे, ती एनर्जी किती प्रमाणात आहे तिलाच आपण म्हणतो हीट एनर्जी.
आणि ही हीट एनर्जी वेगवेगळ्या इतर फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला कन्व्हर्ट करता येते. ऊर्जेचं स्वरूप आपल्याला बदलता येतं. कन्व्हर्जन ऑफ हीट एनर्जी टू वर्क एनर्जी गिव्स द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. उष्मागतिकी नावाची जी शाखा आहे त्याचे सर्व नियम या उष्णता ऊर्जेचं जे रूपांतरण होणार आहे त्याच्यावरून ठरवलं गेलेलं आहे. द युनिट ऑफ हीट इज कॉल्ड जूल आफ्टर हिम. या शास्त्रज्ञाच्या नावावरूनच या उष्णतेच्या एककाचं नाव जूल असं निर्माण झालेलं आहे. नाव वी आर गोइंग टू द नेक्स्ट कन्सेप्ट, स्पेसिफिक हीट कपॅसिटी. मित्रांनो, स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणजे विशिष्ट उष्माधारकता. ही जी संकल्पना आहे ह्या संकल्पनेसाठी एक छोटासा प्रयोग सांगितलेला आहे. सध्या मित्रांनो हा प्रयोग करणं मला शक्य झालेलं नाही आहे, कारण एकसारख्या वस्तुमानाचे 3 धातूंचे गोळे मला मिळालेले नाही आहेत आणि त्यामुळं हा मी प्रयोग करू शकत नाही आहे. परंतु त्यांनी या ठिकाणी जो सुचवलेला आहे तो सुचवलेला प्रयोग नेमका काय आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. आणि इथं जे उजव्या बाजूला आकृती दाखवलेली आहे त्या आकृतीमध्ये जे दिसतं म्हणजे जे ऑब्झर्वेशन आपल्याला दिसतं त्याचा अर्थ काय तो आपण समजून घेऊया आणि त्याप्रमाणे मग ह्या विशिष्ट उष्माधारकतेची संकल्पना आपण समजून घेऊ. मटेरियल, ए ट्रे विथ थिक लेअर ऑफ वॅक्स. वॅक्सने भरलेला ट्रे घ्यायचा आहे. त्यानंतर सॉलिड स्फिअर्स ऑफ आयर्न, लेड अँड कॉपर ऑफ इक्वल मास हे घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढं बर्नर घ्यायचं आहे अँड लार्ज बीकर आर ऑल्सो टू बी टेकन. आता नेमकी प्रक्रिया काय केलेली आहे ते आपण पाहूया. प्रोसिजर, टेक 3 स्फिअर्स ऑफ आयर्न, कॉपर अँड लेड ऑर इक्वल मास. एकसारख्या वस्तुमानाचे हे 3 गोळे धातूंचे घ्यायचे आहेत. Put all the 3 spheres in boiling water in the beaker for some time. थोड्या वेळासाठी त्यांना उकळत्या पाणी असलेल्या बाउलमध्ये घालून गरम करायचे, त्यांना उष्णता द्यायची. टेक दी 3 spheres आउट ऑफ द वॉटर. ते 3ही गोळे पाण्यातून बाहेर काढा. अँड ऑल दी स्फिअर्स विल बी ॲट टेम्परेचर ऑफ 100 डिग्री सेल्सिअस. उकळत्या पाण्यामध्ये आपण त्यांना ठेवलेलं आहे आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये ठेवलेल्या ह्या गोळ्यांचं तापमान साहजिकच 100°C इतकं असणार आहे. पुट देम इमिजिएटली ऑन दी थिक स्लॅब ऑफ वॅक्स. त्या वॅक्सचा जो स्लॅब आहे ज्या त्या ट्रेमध्ये आपण वॅक्स घेतलेला आहे त्याच्यावर हे 3ही गोळे पटकन ठेवायचे, ॲट अ टाइम ठेवायचे. नोट दी डेप्थ दॅट ईच ऑफ दी स्फिअर गोज इन टू दी वॅक्स. प्रत्येक गोळा त्या वॅक्स स्लॅब जो आहे त्याच्यामध्ये किती खोल शिरलेला आहे हे पाहायचं आहे, म्हणजे त्याचं मोजमाप करायचं आहे. अशा पद्धतीचं मोजमाप केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय दिसतं ते पहा. इथं लोखंडाचा जो गोळा आहे हा लोखंडी गोळा जास्त खोलवर शिरलेला आहे. कॉपर स्फिअर जो आहे तो आयर्नपेक्षा थोडा कमी शिरलेला आहे, म्हणजे त्याची उंची कमी आहे. आणि लेड शिशाचा जो गोळा आहे तो आणखी थोडासा कमी आतमध्ये शिरलेला आहे. याचा अर्थ असा झाला की या आयर्न स्फिअरनं जास्त उष्णता त्या वॅक्स स्लॅबमध्ये दिलेली आहे आणि त्यामुळं वॅक्स स्लॅब जास्त वितळलेला आहे. कॉपर जो स्फिअर आहे तो कॉपर स्फिअर त्यांनी उष्णता आयर्नच्या तुलनेमध्ये कमी दिलेली आहे आणि त्यामुळं इथं त्या वॅक्सचं वितळणं कमी झालेलं आहे. त्यानंतर लेड आहे म्हणजे शिसं आहे, या शिशानं दिलेली उष्णता आणखी थोडी कमी आहे आणि त्यामुळं तो कमी खोलवर शिरलेला आहे. याचा अर्थ असा की या धातूच्या गोळ्यांनी जितकी उष्णता स्वीकारली तितकी उष्णता त्यांनी दिली. म्हणजे प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या प्रमाणामध्ये उष्णता स्वीकारतोय, म्हणजे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये उष्णता धारण करतोय आणि म्हणून यांना आपण विशिष्ट उष्माधारकता असं म्हणणार. The sphere which absorbs more heat from the water will give more heat to the wax. ज्याने उष्णता जास्त स्वीकारलेली आहे ते उष्णता जास्त देणार आहे. More wax will thus melt and the sphere will go deeper in the wax. जितकी उष्णता जास्त तितकी उष्णता तो जास्त देणार मेणाला आणि त्यामुळे मेण जास्त वितळणार आणि जितकं मेण जास्त वितळेल तितका तो गोळा जास्त खाली रुतणार. It can be observed that
the iron sphere goes deepest into the wax. तर लोह धातूचा जो गोळा आहे तो वॅक्समध्ये अधिक जास्त खोलवर रुतणार आहे. लेड स्फिअर गोज द लिस्ट अँड कॉपर स्फिअर गोज टू द इंटरमिजिएट डेप्थ. शिशाचा गोळा कमी खोलीपर्यंत जाणार आहे आणि जो कॉपरचा गोळा आहे म्हणजे तांब्याचा जो गोळा आहे तो मधल्या स्तरावर येणार आहे किंवा दोन्हींच्या दरम्यान असणार आहे. दिस शोज दॅट फॉर इक्वल राईज इन टेम्परेचर the three spheres have absorbed different amounts of heat. म्हणजे एकाच तापमानाला असलेले जे ही तीन धातू आहेत ह्या तीन धातूंनी मात्र वेगवेगळ्या प्रमाणामध्ये उष्णता स्वीकारलेली आहे. This means that the property which determines the amount of heat absorbed by a sphere is different for the three spheres. म्हणजे या तीन स्फिअर्सपैकी प्रत्येकाची उष्णता ग्रहण करण्याची क्षमता वेगवेगळी आहे. धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज स्पेसिफिक हीट कपॅसिटी. यालाच त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता असं म्हटलं जातं. आता आपण आणखी थोडं पाहूया. विशिष्ट उष्माधारकतेची व्याख्या दिलेली आहे, ती व्याख्या आपण नीट समजून घेऊया. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ ए युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट by 1 degree Celsius is called the specific heat of that object. म्हणजे एखाद्या पदार्थानं उष्णता ग्रहण केल्यानंतर त्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसनं जर वाढत असेल तर त्या 1 अंश सेल्सिअसनी उष्णता वाढण्यासाठीची जी ग्रहण झालेली उष्णता आहे तिला त्या पदार्थाची स्पेसिफिक हीट कपॅसिटी किंवा विशिष्ट उष्माधारकता असं म्हणायचं आहे. Now, the specific heat capacity is denoted by letter small c. The SI unit of specific heat is joules per degree Celsius per kilogram and the CGS unit is calorie per gram per degree Celsius. म्हणजे मित्रांनो किती उष्णता ग्रहण केली ती SI युनिटमध्ये जर सांगायचं असेल तर जूलमध्ये व्यक्त करायचं आहे. जूल प्रति अंश सेल्सिअस प्रति किलोग्रॅम आणि CGS मध्ये कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस. इथं थोडासा क्रम त्यांचा चुकवलेला आहे. आपण किलोग्रॅम आधी आणि नंतर अंश सेल्सिअस हे सुद्धा घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपण दुरुस्त करू शकतो. ओके, आता थोडंसं आपण प्रत्येक पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता किती असते याच्यावर एक नजर फिरवायची आहे. आपण हा जो चार्ट आहे हा चार्ट व्यवस्थित पाहून घ्या. मित्रांनो आपल्याला लक्षात येईल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी या ठिकाणी दिलेली आहे कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस म्हणजे किती उष्णता ग्रहण करतो 1 ग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ 1 अंश सेल्सिअसनी वाढवण्यासाठी ते दिलेलं आहे सर्वत्र. ठीक आहे, आणि त्याप्रमाणे आपल्याला हे अंक जर लक्षात येत असतील तर आपल्यापैकी कोणीही सांगू शकेल की विशिष्ट उष्माधारकता कोणाची जास्त आहे. सहज नजर फिरवा. इकडं 1.0 आहे, बाकी सर्व 0 या स्वरूपामध्ये आहेत. तर याचा अर्थ असा आहे की विशिष्ट उष्माधारकता सर्वात जास्त कशाची आहे? पाण्याची, वॉटर. आणि म्हणूनच एखाद्या पदार्थाला थंड करायचं असेल किंवा एखाद्या पदार्थाला उष्णता देण्यासाठी काही गोष्टींचा वापर करायचा असेल तर पाण्याचाच वापर केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या शरीराला समजा ताप आलेला आहे तर ताप कमी करण्यासाठी आपण थंड पाण्यानं अंग पुसून काढतो. त्याचं कारण तेच आहे, उष्णता धारण करण्याची क्षमता त्याची जास्त आहे, त्यामुळे तो शरीरातील उष्णता काढून घेतो. आणि म्हणून पाणी किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला थोडंसं लक्षात येईल. जाता जाता आम्ही आणखी एका गोष्टीकडं सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो. इथं कॉपरची उष्माधारकता किती आहे पहा. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ कॉपर खूप कमी आहे, खूप कमी. पहा इथं हे मी का दाखवलेलं आहे त्याचं कारण सांगतो. मंडळी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी काही व्यक्ती आपण पाहतो की जे हातापायामध्ये कॉपर आर्टिकल म्हणजे कंडे, रिंग्स वगैरे असे काहीतरी घालतात आणि त्याचं कारण विचारलं म्हणजे जिज्ञासा म्हणून कारण विचारलं तर ते सांगत असतात की आम्ही शरीरात उष्णता जास्त झालेली आहे
आणि ती उष्णता कमी करण्यासाठी आम्ही कॉपर वापरतोय. मित्रांनो, आपल्याला लक्षात येईल, उष्णता जर शरीरामध्ये जास्त झाली असेल तर ती उष्णता कशी कमी करायला पाहिजे, काय वापरायला पाहिजे. वैज्ञानिक तत्व आहे. जी उष्णता जास्त ग्रहण करू शकेल अशी वस्तू वापरावी लागेल किंवा असा पदार्थ वापरावा लागेल. तर मग काय वापरायचं आहे, पाणी वापरायचं आहे. हातपाय धुवून घ्या, कापड पाण्यात भिजवा, कापडाने हात पुसून घ्या, अंग पुसून घ्या, त्यानं तापमान कमी होईल. कॉपरने नाही होणार, कारण कॉपरची विशिष्ट उष्माधारकता खूप कमी. बस मला इतकंच सांगायचं आहे. यानंतर आपण आणखी थोडंसं पुढं जाऊया. अशा प्रकारच्या पदार्थांच्या ज्या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज आहेत किंवा विशिष्ट उष्माधारकता प्रत्येक पदार्थाची जी असते, त्याचाच वापर करून घेऊन एखाद्या पदार्थानं किती उष्णता ग्रहण केलेली आहे हे काढता येतं, म्हणजे त्याचं मोजमाप करता येतं. वी कॅन कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड बाय एनी सबस्टन्स, ऑर वी कॅन ऑल्सो कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी लॉस्ट बाय एनी ऑब्जेक्ट. कसं, पुढं आपण पाहूया. If specific heat of an object is small c, the mass of the object is m, small m, and if the temperature of the object is raised by delta t degree Celsius, म्हणजे डेल्टा टीचा अर्थ आहे की तापमानातील फरक. म्हणजे आधीचं तापमान काहीतरी असेल, नंतरचं तापमान काहीतरी असेल, नंतरच्या तापमानातून आधीचं तापमान किंवा आधीच्या तापमानातून नंतरचं तापमान कमी करणं म्हणजे वजा करणं, असं जर केलं तर आपल्याला त्या दोन्ही तापमानातील फरक मिळतो. तो फरक म्हणजे डेल्टा टी डिग्री सेल्सिअस. द हीट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड बाय द ऑब्जेक्ट इज गिवन बाय मास ऑफ द ऑब्जेक्ट. इथं एम आहे म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट. स्मॉल सी ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे त्या विशिष्ट पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता, ते माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर त्याच्या तापमानामध्ये होणारा बदल म्हणजे डेल्टा टी. राईज इन टेम्परेचर असेल तर इथं फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर, म्हणजे आधीचं तापमान कमी असेल, नंतरचं तापमान जास्त असेल तर नंतरच्या तापमानातून आधीचं तापमान वजा करा, म्हणजे दोन तापमानामधील फरक लक्षात येतो. तो म्हणजे डेल्टा टी या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. अगदी अशाच पद्धतीनं जर एखादी वस्तू उष्णता गमावत असेल, हीट लॉस्ट होत असेल, तर काय होणार आहे ते आता आपण पहा. In the same way, if specific heat of any object or an object is small c, the mass of the object is small m, and if the temperature of the object is decreased by delta t degree Celsius, then the heat energy lost by the object will be again mass of the object, specific heat capacity of that object, and delta t म्हणजे तापमानातील फरक. आता तापमानातील फरक कसा होणार आहे, आधी उष्णता जास्त असणार आहे आणि नंतर उष्णता कमी होणार आहे, म्हणजे तापमान नंतर कमी होणार आहे. तर मग आधी जे तापमान होतं T1 हा आता हायर असेल आणि T2 हा लोअर असेल, म्हणजे आधीचं तापमान आणि नंतरचं तापमान यातील फरक आपल्याला काढायचा आहे. तर मग नंतरचं जे तापमान आहे ते आधीच्या तापमानातून वजा करायचं आहे आणि मग त्याला आपल्याला डेल्टा टी मिळतो. म्हणजे मग अशा प्रत्येक पदार्थाचा एम इंटू सी इंटू डेल्टा टी म्हणजेच एम सी डेल्टा टी हे सूत्र आपल्याला दोन्हीही ठिकाणी वापरता येतं. मित्रांनो, आता या सूत्राचा वापर करून घेऊन प्रत्यक्ष एखाद्या पदार्थानं किती उष्णता ग्रहण केली किंवा प्रत्यक्ष एखाद्या पदार्थाने किती उष्णता गमावलेली आहे किंवा एका पदार्थानं उष्णता दिली आणि दुसऱ्या पदार्थाने ती किती स्वीकारली किंवा एका पदार्थानं उष्णता दिली आणि इतर दोन पदार्थांनी उष्णता स्वीकारलेली आहे, याच्यावरून काही कॅल्क्युलेशन्स, काही गणितं आपल्याला करायची आहेत आणि ती कशी करायची असतात याबद्दलचा अभ्यास मी यानंतरच्या पुढील भागामध्ये सादर करणार आहे. तोपर्यंत स्टे कनेक्टेड. माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटलं असेल तर जरूर इतरांच्यासाठी शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.